नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. खरं तर देशामध्ये सध्याच्या घडीला अनेक मुद्दे गाजतात. मग तो केंद्रीय तपास यंत्रणांचा गैररित्या वापर केल्याचे आरोप असू देत, त्याच्यावरून सुद्धा संसदेचं अधिवेशन हे गाजतच असतं प्रत्येक वेळेला. सरकार अनेक पडतायत, नवनव्या युती समोर येत आहेत, नवनव्या आघाड्या आपल्या समोर येत आहेत. हे सगळे मुद्दे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुठले मुद्दे आहेत तर महागाई हा एक मुद्दा आहे, बेरोजगारीचा प्रश्न एक आहे, कोविडची परिस्थिती आहे आणि त्याचे आफ्टर इफेक्ट सुद्धा आहेत, ज्याचा फटका अर्थव्यवस्थेला सुद्धा बसतोय. ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सामान्य जनतेला नेमका कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतोय हेच जाणून घेण्यासाठी, सामान्य जनतेची नस ओळखून घेण्यासाठी इंडिया टुडे आणि सी वोटरने एक सर्वे केलेला आहे. मूड ऑफ द नेशन जाणून घेतलेला आहे. खरं तर आपण पाहिलंय आत्ताच अगदी ताजं उदाहरण बघायचं झालं तर संसदेचं अधिवेशन सुद्धा गाजलेलं होतं. त्याच्यामध्ये आरोप करण्यात आलेले होते, आंदोलनं सुद्धा अगदी झालेली होती. काँग्रेसने तर ब्लॅक डे सुद्धा त्याच्यावरून एक प्रकारे त्यामार्फत निषेध व्यक्त केलेला होता. महागाईच्या मुद्द्यावरून कुठेतरी सरकार, केंद्र सरकार चर्चा करू देत नाही. संसदेमध्ये ते मुद्देच उपस्थित होत नाहीत. ते मुद्दे उपस्थित असताना गोंधळ होतो, परिणामी सभागृह तहकूब होतं आणि त्याच्यात मात्र महागाईचा जो प्रश्न आहे त्याच्यावरून चर्चासत्रच घडत नाही. हा आरोप विरोधकांनी केलेला होता. सुरुवातीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांना कोविड झाला, त्यामुळे त्या संसदेत येऊ शकत नव्हत्या, त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. नंतर त्या आल्या तर त्याच्यावरून सुद्धा गोंधळातच अधिवेशन कुठेतरी पार पडलं, असे सुद्धा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होते. अर्थात सरकार त्यावेळेला सांगत होतं की आम्ही चर्चा करायला मात्र तयार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी संसदेत घडत होत्या. पण देशभरात सुद्धा जे आरोप केले जातात, खास करून राजकारण्यांकडनं, इथे आपण अगदी महाविकास आघाडी पाहतोय, देशभरात सुद्धा वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत, भाजपचे जे विरोधी पक्ष आहेत ते, त्याच्याकडनं सुद्धा कायम कुठले मुद्दे उपस्थित केले जातात किंवा कायम कुठले आरोप केले जातात तर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो, भाजप कुठेतरी सूडबुद्धीने कारवाई करत असतं, सूडबुद्धीचं राजकारण करतं, हे आरोप केले जातात. पण यामध्ये हे आरोप लोकांना जास्त महत्त्वाचे वाटतात का महागाईसारखा प्रश्न त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतोय? या निमित्तानेच आम्ही एक सर्वे केलेला आहे, मूड ऑफ द नेशन. या सर्वेमध्ये नेमकं लोकांना काय महत्त्वाचं वाटतंय ते पहा. सगळ्यात पहिले आम्ही लोकांना हाच प्रश्न विचारला की जे देशातलं गेल्या 8 वर्षांपासून एनडीएचं सरकार आहे, अर्थात भाजप बहुमतात आहे, पण आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचं जे एनडीएचं सरकार आहे त्यांची सर्वोत्तम कामगिरी तुम्हाला कुठली वाटते आणि कुठल्या गोष्टीत सरकारला अपयश आलंय ते सुद्धा त्यांना आम्ही विचारलेलं आहे. आणि सोबतच केंद्रीय तपास यंत्रणांचा जो वापर होतो तो भाजप गैररित्या करतं का, हाही त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या सगळ्यावर सामान्य जनता नेमकं काय म्हणते बघा. एनडीए सरकारची सर्वोत्तम कामगिरी याबद्दल प्रश्न विचारला असता 25% लोकांचं म्हणणं आहे की कोविडची स्थिती ही चांगल्यारीत्या हँडल केलेली आहे. कलम 370 रद्द करणं यावर 15% लोकांचं म्हणणं आहे की ही सर्वोत्तम कामगिरी आहे. खरं तर हा भाजपचा अजेंडा राहिलेला आहे आणि खूप आधीपासूनच अजेंडा राहिलेला आहे. म्हणजे वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे जे जाहीरनामे असायचे त्याच्यात सुद्धा हा अजेंडा असायचाच. पण 2019 मध्ये संपूर्ण बहुमताने भाजपचं जेव्हा संपूर्ण बहुमत मिळालं त्यांना इलेक्शनमध्ये, त्याच्या अगदी 2 ते 3 महिन्यातच जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं आणि 15% लोकांचं म्हणणं आहे की ही त्यांची चांगली एक कामगिरी आहे. पुढे त्यांना आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे की भ्रष्टाचार मुक्ती या दिशेने एनडीएची कामगिरी कशी राहिलेली आहे, तर त्याच्यावर 12% लोकांनी आपलं समाधान व्यक्त केलेलं आहे किंवा ती त्यांना सर्वोत्तम कामगिरी वाटते. अपयश काय तर 33% लोकांचं म्हणणं आहे की महागाई हाताळण्यात एनडीए सरकारला अपयश आलंय. 26% लोकांनी म्हटलंय बेरोजगारी हाताळण्यात अपयश आलंय. आर्थिक वृद्धी होत नाहीये, त्याच्यावर 10% लोकांचं म्हणणं आहे की हे एक अपयश आहे. आणि जो देशात आपण गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये धार्मिक हिंसाचार सुद्धा पाहतोय त्यावर सुद्धा 6% लोकांचं म्हणणं आहे की तोही हाताळण्यात कुठेतरी केंद्र सरकार किंवा एनडीएचं जे सरकार आहे ते अपयशी ठरतंय. महाराष्ट्रात आपण पाहिलेले आहेत, उत्तर प्रदेशात पाहिलेले आहेत, नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. हे धार्मिक हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण पाहतोय, ते हाताळण्यात, त्याच्यावर नियंत्रण आणण्यात कुठेतरी एनडीए सरकार अपयशी ठरतंय का, हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला जातो त्यावेळेला मात्र त्यांचं म्हणणं आहे की 6%च हे केवळ एनडीए सरकारचं अपयश आहे. जेव्हा की विरोधकांकडनं हा आरोप केला जातो की भाजपकडनं सगळ्यात जास्त कम्युनल व्हायलन्स त्यांच्या सरकारच्या काळात हा जास्त झालेला आहे किंवा त्यांच्या धोरणांमुळे तो जास्त होतोय, हा आरोप केला गेलाय. आता याच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी मुद्दा कुठला महत्त्वाचा आहे तर 27% लोकांचं म्हणणं आहे की महागाई हा मुद्दा आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कौटुंबिक उत्पन्न 60% लोकांचं म्हणणं आहे की हा मुद्दा आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर देशात जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर 6% लोकांचं म्हणणं आहे की हा मुद्दा आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आता जो उल्लेख आम्ही मगाशी केलेला होता की विरोधक कुठला आरोप करत असतात तर केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैररित्या वापर करतं, यावर लोकांना काय वाटतं ते सुद्धा पहा. लोकांचं म्हणणं आहे की 38% लोक म्हणतात हो, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करते, माहीत नाही असं 21% जनतेचं म्हणणं आहे.
तर 40.9% म्हणजे जवळपास 41% लोकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा तर सगळीच सरकार करतात. म्हणजेच 38% म्हणतायत भाजप करतंय आणि 41% लोक म्हणतायत सगळेच सरकार करत होते. म्हणजे याआधी सुद्धा जी सरकार होऊन गेलेली आहेत आणि आताचं सरकार असे सगळेच जण करतायत, त्याच्यात असं काही वेगळं नवीन नाही असं जवळपास 41% लोकांचं म्हणणं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जी गोष्ट आपण पाहिलेली आहे की जी विरोधकांची जी सरकार आहेत ती पाडण्यात येत आहेत, ती बरखास्त केली जातात किंवा तिकडे भाजप आपलं ऑपरेशन लोटस करून एक प्रकारे आपलं सरकार आणते. याच्या मागे सुद्धा लोकांचं म्हणणं काय आहे तर लोक म्हणतायत 24% लोकांचं म्हणणं वाटतंय की विरोधी पक्षांची सरकार पाडण्याची भाजपची खेळी आम्हाला पटते, यात भाजपचा हात नाही असं सुद्धा 24% लोकांचं म्हणणं आहे. आणि 31% लोक म्हणतायत की याच्यात भाजपचा हात नाही, त्यामुळे कुठेतरी ही खेळी पटते असं म्हणणारे सुद्धा 24% आहेत, यात भाजपचा हात नाही असं म्हणणारे सुद्धा 24% आहेत. त्यामुळे भाजपच्या बाजूने कुठेतरी 48% लोक आपल्याला यामध्ये दिसत आहेत. पण जो मुद्दा मगाशी मी म्हटलेला होता की लोकांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपल्याला काय दिसतंय, तर जसं इथे 24% प्रमाण आपल्याला दिसते की विरोधकांची सरकार पाडण्याच्या प्रमाणात 24% लोक हो म्हणतायत, त्याच्यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणांचा मुद्दा हा वारंवार विरोधकांकडून लावून धरला जातो. त्याच्यात सुद्धा 38% लोकांचं म्हणणं आहे की भाजप गैरवापर करतेय, माहीत नाही असं 21% म्हणतायत. पण महागाई हा मुद्दा सुद्धा सगळ्यात जास्त आपल्याला जनतेमधून उमटताना दिसतोय की 33% लोक म्हणतात की महागाई हे कुठेतरी एनडीए सरकारचं अपयश आहे. 27% लोक म्हणतात की महागाई हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकीकडे विरोधक वारंवार हे केंद्रीय तपास यंत्रणांवरून सरकार पाडण्यावरून जेवढे आरोप करत असतात, जनतेमध्ये आपण जेव्हा जातोय तेव्हा महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आपल्याला त्यांच्यासाठी सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतोय. सगळ्यात जास्त महत्त्वाचे प्रश्न हे त्यांच्यासाठी आहेत. सामान्य जनतेला महागाई, दरवाढ जी होते, नोकऱ्या मिळत आहेत किंवा मिळत नाहीत, संधी जात आहेत, हे मुद्दे सगळ्यात जास्त सतावत आहेत. हे आपल्याला कुठेतरी या सर्वेमधनं जास्त दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं, विरोधकांनी कुठला मुद्दा सगळ्यात जास्त लावून धरावा, कुठला मुद्दा त्यांनी आत्तापासूनच लावून धरला तर 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो, खास करून विरोधकांनी, मग महाराष्ट्रातले असू देत किंवा वेगवेगळ्या राज्यांमधले विरोधक असू देत, केंद्रीय पातळीवर भाजपचे जे विरोधक आहेत त्यांनी महागाईचा, बेरोजगारीचा मुद्दा लावून धरावा की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, विरोधकांची सरकार पाडण्याच्या भाजपची खेळी, हे मुद्दे त्यांनी लावून धरावेत. तुमच्यासाठी कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. पण अशाच प्रकारे जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात चित्र नेमकं काय असू शकतं. महाराष्ट्रात आता सत्तांतर झालेलं आहे, शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे, ठाकरे सरकार गेलेलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्या लोकसभेच्या तर काय परिस्थिती असू शकते, देशात सुद्धा जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती असू शकते, यावर सुद्धा आम्ही एक मुद्देसूद विशेष सखोल चर्चा केलेली आहे. तीही तुम्ही मुंबई तकच्या टाइमलाईनवर जाऊन पाहू शकता. अशाच ताज्या बातम्या बघण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचं मुद्देसूद विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in वर जरूर भेट द्या.